नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्वप्रथम राज्य अभ्यासणार आहोत. त्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारून झालेले आहेत. तो शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. चला तर मग पहिला प्रश्न बघू आपण. भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले 100% साक्षर राज्य विचारलेलं आहे. बघा, भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणतं आहे? तर केरळ आहे. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य विचारलेलं आहे आपल्याला. बघा, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य कोणतं आहे? तर सिक्कीम आहे. पुढचा प्रश्न, रँगिंग विरोधी कायदा करणारे पहिले राज्य कोणते? तर तामिळनाडू आहे. बघा, रँगिंग विरोधी कायदा करणारे पहिले राज्य आपल्याला तामिळनाडू सांगता येतं. भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणतं आहे? हिमाचल प्रदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पहिले राज्य आपल्याला विचारलेलं आहे. बघा, 33% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र आहे. पुढचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर बिहार आहे. बघा, 33% आरक्षण देणारे कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्र. आणि 50% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर बिहार आहे. सौर ऊर्जेवरील पहिली बोट सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर केरळ आहे. आणि ती कधी करण्यात आली? तर जानेवारी 2017 मध्ये. आणि ती कोची येथे आपल्याला सुरू केलेली पाहायला मिळते किंवा सांगता येते. राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर राजस्थान आहे. आणि ते कधी लागू केले होते? तर 2018 मध्ये. भारतातील पहिले डिजिटल राज्य विचारलेलं आहे आपल्याला. बघा, भारतातील पहिले डिजिटल राज्य कोणते आहे? तर केरळ आहे. आणि देशातील पहिले डिजिटल साक्षर राज्य विचारलेलं आहे. तर केरळच आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, झिरो बजेट नैसर्गिक शेती संकल्पना राबविणारे पहिले राज्य आपल्याला. बघा, झिरो बजेट नैसर्गिक शेती संकल्पना राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? तर आंध्र प्रदेश आहे. पुढचा प्रश्न, फिटनेक धोरण घोषित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र आहे. आणि ते घोषित कधी करण्यात आलेलं होतं? तर 2018 रोजी केलेलं आपल्याला सांगता येतं. आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य विचारलेलं आहे. बघा, आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर राजस्थान आहे. आणि ते कधी लागू केलेलं आहे? तर 21 मार्च 2023 रोजी आरोग्य हक्क कायदा हा लागू करण्यात आपल्याला आलेला पाहायला मिळतो किंवा सांगता येतो. समान नागरी कायदा विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते? तर उत्तराखंड आहे. बघा, समान नागरी कायदा विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य उत्तराखंड आहे. मोबाईल ॲपद्वारे मतदारांना मतदानाची परवानगी देणारे देशातील पहिले राज्य विचारलेलं आहे. तर आपल्याला बिहार सांगता येतं. आणि ते कधी देण्यात आलेलं होतं? तर 28 जून 2025 रोजी. बघा, कुठे किंवा कधी पण विचारलं जाऊ शकतो, त्यासाठी तारीख पण अतिशय महत्वाची आहे. त्यासाठी 28 जून 2025 रोजी आपल्याला ते देण्यात आलेलं सांगता येतं. मोबाईल ॲपवरून पहिले मतदान करणाऱ्या भारतातील पहिल्या मतदार कोण होते? आपल्याला विचारलेलं आहे. तर श्रीमती बिभा कुमारी हा भारतातील पहिल्या मतदान करणाऱ्या त्या महिला आपल्याला सांगता येतात. मोबाईल ॲपवरून पहिल्या मतदान करणाऱ्या भारतातील मतदार महिला कोण होत्या? तर श्रीमती बिभा कुमारी. आणि त्या बिहारच्या होत्या. बघा, अनुसूचित जातीचे वर्गीकरण करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर तेलंगणा आहे. बघा, अनुसूचित जातीचे वर्गीकरण करणारे पहिले राज्य कोणते आहे? तेलंगणा आपल्याला सांगता येतं. प्रश्न संपलेले आहेत. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.